आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सर आपलं बोलणं झालं होतं याबद्दल आधी, पण मी आता कन्फर्मच सांगतो। माझ्याबरोबर त्या दिवशी स्टेजवर शिवाई येणार आहे, कारण तिचाही या डील मध्ये खूप मोठा हात आहे आणि ती नसती तर इनफॅक्ट हे डील झालंच नसतं। वेल अबाउट दिस आशू, सी मला माहिती आहे शिवानी कंपनी करता तुझ्या करता काय काय केलं, मी पाहिलंय ना सगळं। ती ह्या सगळ्यांबरोबर लॉन्चला येऊ शकते, पण ती स्टेजवरती नाही येऊ शकत। का सर? ती आशू नुकतीच तिच्या जवळची व्यक्ती गेलेली आहे। आपल्या सगळ्यांकरताच ही खूप धक्कादायक घटना आहे, पण शिवाला या सगळ्याचा जास्त शॉक बसलेला। देशपांडे त्याचा काय संबंध आहे? संबंध आहे मिस्टर देसाई, तिला खूप मोठा धक्का बसलाय। आय एम नॉट इम्प्लाइंग एनिथिंग, पण मी असंही ऐकलंय की ती तिच्या राईट सेट ऑफ माइंड मध्ये नाही अजून। एक मिनिट, काय म्हणायचं काय तुम्हाला? काय बोलतोय? एक मिनिट शांतपणे बोलूया आपण। अहो नाही भाऊ, शिवाई तितकीच महत्वाची आहे, ती येणार आहे त्या फंक्शनला। सॉरी आशू, पण मी अलाव नाही करू शकत। मिस्टर देसाई, यू विल अंडरस्टँड, शहरामधल्या सगळ्यात मोठा इव्हेंट आहे, सगळ्यांचं लक्ष तिथं असणार आहे। तिथं मला कुठलाही ड्रामा नकोय। ड्रामा? अच्छा, मी शांत बसलोय याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्या बायकोबद्दल वाटेल ते बोलाल। आशू तू जरा शिवा थांब तू जरा। आशू, मला तुला हर्ट नाही करायचंय, पण प्रोफेशनली आपण आता कुठलेही लॉसेस घेऊ नाही शकत। आय गेस तुम्ही शिवाला यातनं बाहेर काढण्याकरता तिला इन्व्हॉल्व केलं याच्यामध्ये, बट वी कांट अफोर्ड एनी कॉन्ट्रोवर्सी। ओके ठीक आहे, मग द डील इज ऑफ। अरे आशू डील नाही होणार। आशू शिवा. चिडचिड नको। आई अगं शिवा एवढं करूच शकते ना, सांग ना तिला। एक मिनिट थांबा सगळ्यांनी। हे बघा मिस्टर देशपांडे, शिवा या घरची सून आहे। मला मान्य आहे तिला धक्का बसला, पण आता ती कोणत्याही प्रकारे आजारी म्हणजे मानसिक आजार नाहीये तिला, आणि ती कोणत्याही चुकीच्या स्टेट ऑफ माइंड मध्येही नाहीये। त्यामुळे लॉन्चच्या फंक्शन मध्ये काहीही विपरीत होणार नाही याची खात्री मी देतो तुम्हाला। मिस्टर देसाई, तुमचं बरोबर आहे, पण मी रिस्क नाही घेऊ शकत। करोडोंची गोष्ट आहे सर। आपण मी सांगतोय ना तुम्हाला, माझ्यावर विश्वास ठेवा। विश्वास आहे आशू। नाहीये सर, तुमचा विश्वास नाही माझ्यावर, तुमचा विश्वास कधीच नव्हता। तुमच्या मनात सतत एक डाऊट असतो, आणि तुम्हाला जे खरं वाटतंय ना तेच तुम्हाला वाटतं की ते सत्य आहे। नाही, मला मान्य आहे की मी एवढा एक्सपिरियन्स नाहीये, पण मी माझ्या कंपनीचा सीईओ आहे। माझ्या बायकोचा अपमान झालेला मी सहन नाही करणार। तुम्ही तिची माफी मागा आणि त्या इव्हेंटला येणार आहे। ठीक आहे, मागतो मी माफी। आय एम सॉरी शिवा, पण ती या लॉन्चला येऊ शकत नाही आशू, आणि त्याच्याकरता मी तुझीही माफी मागतो। ठीक आहे, डील इज ऑफ देना। आशू हे डील होणार नाही।